वर्षाच्या काठी तुम्हाला या सर्व यंत्रांना जोडून किती तुम्हाला पैसा म्हणजे शिल्लक राहतो सांगू शकाल का? 4 ते 5 लाख रुपये बेनिफिट मिळतोय मला शेतीला जोडधंदा म्हणून. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहोत जिल्हा बीड, तालुका वडवणी. गावाचं नाव आहे हरिश्चंद्र पिंपरी. तेथील आपण एक प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज आलेलो आहोत. तुम्ही इथं पाठीमागे पाहू शकतात, न्यू ब्रँडेड 50 HP चा ट्रॅक्टर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून घेतलेला आहे. तर आज आपण याची व्हिडिओतून पूर्ण माहिती घेणार आहोत. यांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी अर्ज कुठे केला, त्यांना किती सबसिडी मिळणार आहे, या ट्रॅक्टरचा वापर, फायदे, त्याला काय काय जोडता येते व कशा प्रकारे या ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते वर्षाच्या शेवटी लाखोचं उत्पन्न कमावतात, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार, सर्वप्रथम आपलं नाव सांगा. प्रद्युम्न राधाकृष्ण शिंदे. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की या ट्रॅक्टर पासून ते कसा फायदा त्यांना वर्षाकाठी मिळत आहे. तर काका, तुम्ही याला कोणते कोणते यंत्र जोडतात ट्रॅक्टरला? उन्हाळ्यामध्ये नांगरट करतो, रोटर करतो. पुन्हा ह्या सीझनला आता मी टोकन यंत्र घेतलेत 5. बरोबर. ते मी शेतकऱ्याला किरायाने हे करणार, चालवणार, कापूस हे सोयाबीन हे पेरणार, त्यानं हे करणार. आणि दुसरी गोष्ट, ह्याला मी माझ्याकडे एक कप्पी, पुन्हा ह्या सीझन मध्ये मी ह्याला कारखान्याला चालवतो. आणि कारखान्याच्या नंतर मी उन्हाळ्यातले धंदे करतो. मळ यंत्र, सोयाबीनचे सीझन झालं की मी मळ यंत्र एक चालवतो ह्याच्यावर. एवढे धंदे करतो मी. बरोबर. म्हणजे एक साधारण 4 ते 5 अवजार जोडून तुम्ही याला शेतीमध्ये जोडधंदा म्हणून याचा वापर करतात. तर वर्षाकाठी तुम्हाला या सर्व यंत्रांना जोडून किती तुम्हाला पैसा म्हणजे शिल्लक राहतो सांगू शकाल का? 4 ते 5 लाख रुपये बेनिफिट मिळतोय मला शेतीला जोडधंदा म्हणून. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही बघू शकतात, 4 ते 5 लाख शेतीच्या व्यतिरिक्त जो जोडधंदा आहे त्यापासून त्यांनी सांगितलं की त्यांना नफा मिळत आहे. तर आपणही अशा प्रकारच्या यंत्राकडे वळणं ही काळाची गरज आहे. एक फक्त शेतीवर डिपेंड न राहता असं जोडधंदा आपण करण्यासाठी काहीच हरकत नाही. बर. तर आता सध्या काय ऊसासाठी जोडलेलं आहे का? ऊसासाठी जोडलेलं मी. बरं. ट्रॅक्टर घेण्याचा विचार तुमच्या मनात म्हणजे नेमकं कुणी आयडिया दिली तुम्हाला? मला नवले साहेब भेटले एका कार्यक्रमामध्ये. आमच्या गावामध्ये कार्यक्रम होता, तिथे नवले साहेब भेटल्यामुळे त्यानं मला मार्गदर्शन असं केलं की ट्रॅक्टर घ्यायला येतं. बरोबर. त्यामुळे मला नवले साहेबांमुळे मला ट्रॅक्टर घेण्यात आला. नाही तर माझ्यासारख्या शेतकऱ्याला काय त्याचा लाभ आहे काय मिळत नव्हतं. बरोबर. म्हणजे या आधी आपल्यापाशी एक ट्रॅक्टर होतं, आधी होतं, पण की पुन्हा हे कारखान्याचं हे भेटलं मला की कारखान्याला ट्रॅक्टर चालन, कारखाना 9-10 लाख रुपये देतोय. बरोबर. त्या हिशोबाने मी पुन्हा मग ट्रॅक्टर घेतलं. याच ट्रॅक्टरच्या मदतीनं त्याला पाठीमागं टोकन यंत्र जोडून प्रगतशील शेतकरी जे आहेत आपल्यासोबत, त्यांनी एक नवीन प्रयोग केलेला आहे. आपण त्यांच्या शेतावर आलेलो. हा काय प्रयोग आहे हा स्वतः आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ. काका, हे काय केलेलं आहे तुम्ही इथे? मी सरी पुढं चालू होती आणि त्याला मागे एक टोकन यंत्र बांधलं आणि त्याला ऐन मध्ये भागामध्ये मी टोकन केलं. अच्छा. म्हणजे जो हरभरा इथं लावलेला दिसतोय, हरभरा लावलेला आहे टोकन पद्धतीने. टोकन पद्धतीने याच्यामध्ये ऊस आहे. ऊस लावला. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्यासोबत आहेत नवले साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी. तर त्यांना विचारू की यासाठी कोणत्या योजना आहे, अर्ज कुठे करायला पाहिजे व यामध्ये किती लाभ मिळतो. सर नमस्कार. नमस्कार. कोणत्या योजनेमधून कसा अर्ज करावा लागतो यासाठी? शेतकऱ्यासाठी CSC सेंटर किंवा महाविस्तार ऍप हे नवीन आलेलं आहे. त्याच्यावर मी स्वतः शेतकरी अर्ज करू शकतात. MahaDBT हा वेब पोर्टल आहे. त्या वेब पोर्टल मध्ये महाराष्ट्र राज्य यांत्रिकीकरण या योजनेमधून अर्ज करता येतो ट्रॅक्टरसाठी आणि इतर अवजारासाठी बी अर्ज करता येते. बरोबर. आणि सर, या म्हणजे अर्ज केल्याच्या नंतर समजा हे आपल्याला यंत्रामध्ये निवड झाली तर निवड झाल्यानंतर प्रथम शेतकऱ्याला मेसेज येतो. मेसेज आल्यानंतर त्याचा शेतकऱ्याने ते अवजार असो, ट्रॅक्टर असो, कोणताही अवजार असो, त्यासाठी कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, हमी पत्र, आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक इत्यादी अपलोड करावं. अपलोड केल्यानंतर त्याच्यानंतर स्क्रुटनी होऊन त्याच्यानंतर पूर्वसंमती भेटल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना त्याचा मेसेज येतो. मेसेज आल्यानंतर त्यांनी खरेदी करावं. खरेदी केल्यानंतर त्याचं GST चे बिल व RTGS पावती आणि डिलिव्हरी चलन आणि इन्शुरन्स पावती इत्यादी अपलोड करावे. अपलोड केल्यानंतर संबंधित मंडळाचे उपकृषी अधिकारी हे तपासणीसाठी येतील तुम्हाला कॉन्टॅक्ट करून, आणि तपासणी केल्यानंतर तुमचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. बरोबर. आता सर, एक शेवटचा प्रश्न आहे की साधारण किती अनुदान मिळतं समजा आपल्याला ट्रॅक्टर जर आपण घेतलं तर? थोडस सांगा. अल्प आणि सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी 1.25 लाख रुपये आणि बहुभूधारक असेल तर 1 लाख रुपये सबसिडी आहे.
बरोबर, म्हणजे 1.25 लाख आणि 1 लाख अशा हो. याच्यामध्ये आपल्याला समजा हो. अनुदान मिळतं. तर काका आता शेवटचा एक प्रश्न विचारतो तुम्हाला हा. की हा व्हिडिओ जे महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी पाहतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? माझं एवढं म्हणणं आहे की कृषी कार्याला भेट द्यावा आणि ह्या योजनेचा लाभ घ्यावा. बरोबर, म्हणजे काकाचं थोडक्यात म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त आपला जो कृषी विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा त्याच्या संपर्कात आपण राहावं, या योजनेची माहिती घ्यावी व जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल या योजनेचा कृषी यांत्रिकीकरण याकडे आपलं लक्ष असावं.